नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. गेल्या आता काल आज आपण बघतोय राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची कार्यकर्त्यांची सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका चालू आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती आहे ती प्रदेशाध्यक्षपद बदल होणार, प्रदेशाध्यक्ष बदलावेत का पुन्हा आहेत तेच ठेवावेत, हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आत्ता दोन शकलं झाली, अजितदादा वेगळे झाले असले तरी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष त्याची स्थापना बघितल्यानंतर त्याच वेळेला काही जणांनी आरोपही केलेले होते, ही तर मराठ्यांची RSS, राष्ट्रवादी पक्ष म्हणजे मराठ्यांची RSS, हे आरोप त्यांच्या म्हणजे काँग्रेसमधल्या एका पदाधिकाऱ्यांनी केलेले होते त्या काळात. पण ती एक छाप मंत्रिमंडळ, पवार साहेबांचे जेवढे मंत्री आहेत त्याच्यात 85% ते 90% मराठाच असायचे, त्यात निर्विवाद सत्य आहे. कारण निवडून येणारे आमदारही मराठा बऱ्यापैकी जास्त त्यांचेच असायचे. पण आत्ताच जातीय समीकरण आणि वातावरण बघितल्यानंतर आणि विशेषतः OBC आणि मराठा हे आता सगळ्या महाराष्ट्राला, अगदी सामान्य माणसाला सुद्धा कळायला लागले आता हा जातीयवाद. कारण जरांगे पाटलांचं जसं आंदोलन झालं त्याच्यानंतर OBC हे जे सगळे स्ट्रॉंग झाले संघटना, OBC सगळे एकवटले, हे खरं श्रेय जरांगे पाटलांना द्यायला पाहिजे आपण. असो, परंतु आज ह्याचे पडसाद उमटले कुठं? पवार साहेबांच्या कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनीच काही जणांनी अशी मागणी केली की आता प्रदेशाध्यक्ष हा इतर समाजातला असावा, मराठा सोडून असावा. आता ह्या चर्चा कुठं लपल्या नाहीत. म्हणजे हे जितेंद्र आव्हाड व्हावेत म्हणून झालंय का आणि कशासाठी झाले मला माहित नाही, पण आता रेसमध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, ते वंजारी समाजातले आहेत, परंतु सर्व समाजाला धरून ते वावरणारे एक नेतृत्व आहे, कार्यकर्ता आहे म्हटलं तरी हरकत नाही. जितेंद्र आव्हाड हा स्पष्ट वक्ता आहे आणि तो प्रदेशाध्यक्ष झाला तर निश्चितपणानं पक्षाला त्याचा फायदा होईल, असं सुद्धा असू शकतं. परंतु जयंतराव पुन्हा मला पद मिळावं याच्यासाठी प्रयत्नात आहेत असं अजिबात वाटत नाही. कारण जयंतराव मला कार्यमुक्त करावं असंच म्हणतील अशी परिस्थिती आहे. परंतु मराठा आणि OBC म्हणजे किंवा इतर समाजातलं अध्यक्षपद हे पवार साहेबांच्या पुढं खरं आव्हान आहे आता. म्हणजे आता कारण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका आलेल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत ज्यादा त्यांचा रस नसला तरी इतर विशेषतः पश्चिम महाराष्ट्र पवार साहेबांचा बालेकिल्ला, मग इथं काय तर पवारसाहेब पुन्हा मराठाच तिथं असावा असं त्यांच्या डोक्यात असू सुद्धा शकतं. कारण त्यांचा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्रच आहे ना. मग इथं तुम्ही परत इतर समाजाचं देऊन गणितं कशी घालणार? परंतु आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या तर पवार साहेबांच्या पक्षाच्या एकंदर आमदारांची अवस्था, 10च आमदार आहेत पवार साहेबांचे. मग ही एवढी अवस्था बिकट का झाली तुमची? म्हणजे जातीय समीकरणात कुठं गणितं चुकली का? मग खरोखर इतर समाजाचा हवा आहे का? ह्याचं कुठंतरी गणित पवार साहेबांच्या डोक्यात असणार आहे. आणि अजितदादा तिथनं गेल्यानंतर अजितदादा पण आता काही गप बसणार नाही आहेत. सगळ्यात डोक्यात पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे पवार साहेबांचा की अजितदादांच्या मुळेच पवार साहेबांना त्यांच्या पक्षाला फटका हा बसणारच, हे गणित पवार साहेबांच्या डोक्यात असणार. आणि राजकीय विश्लेषक सुद्धा हेच सांगतायत की स्थानिक स्वराज्य मतदारसंघात पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनं जर का निवडणुका लढवल्या, काँग्रेस आणि उद्धवजी त्यांचा पक्ष हे एकत्र महाविकास आघाडी लढली, तर गणितं काय ह्यांनी घातली नाही आहेत का? महायुतीनं घातलेली आहेत आणि हे अजून तरी एकत्र आहेत. आता भारतीय जनता पक्ष म्हणतात की मुंबई महापालिकेपुरतं तर आम्ही स्वतंत्र लढू, इकडं महाविकास आघाडीत उद्धवजी पण म्हणतात की बाबा, म्हणजे त्यांच्या पक्षाचे लोक म्हणतात की आम्ही स्वतंत्र लढू. पण ते मुंबई पुरतं हा विषय, इतर ठिकाणी काय हे अजून स्पष्ट व्हायचंय. परंतु ही तर मराठ्यांची RSS, हे जे आरोप पवार साहेबांच्यावर पहिल्यापासून होतात राष्ट्रवादीवर, ही तर मराठ्यांची RSS आहे राष्ट्रवादी पक्ष, हे खोडायची संधी आता पवार साहेबांना आहे. तर ती खोडली जाणार का?
आणि जितेंद्र आव्हाड किंवा इतर आणि कोण असेल ते मराठा सोडून हा अध्यक्षपद घेणार का, म्हणजे इतर समाजाचा कोण, हेच मात्र बघण्यासारखं असेल की परत पवारसाहेब मराठाच लादणार हे मात्र आज ना उद्या निश्चित होईल. परंतु त्याच्यातनं आता गदारोळ चालू झालेला आहे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.